लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या सुवर्णकोर सचदेव या 80 वर्षीय वयोवृद्ध महिलेला प्रॉपर्टीसाठी मुलाकडून होणाऱ्या त्रासातून सुटका मिळाली आहे। मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारवाईच्या आदेशानंतर प्रॉपर्टी हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या मुलाला घर खाली करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। आईच्या नावावर असलेली प्रॉपर्टी हडपण्यासाठी मुलाकडून नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या 80 वर्षीय वृद्ध महिलेला वारंवार त्रास दिला जात होता। या महिलेचे पती मुलं लहान असतानाच वारले। त्यानंतर या महिलेनं मुलामुलींचा सांभाळ केला, संगोपन करून विवाह केला। त्यानंतर मोठ्या मुलाला या महिलेनं कष्टानं कमावलेल्या घरात राहण्यासाठी जागा दिली। मात्र या मुलानं घरात राहत असताना हळूहळू घरावर कब्जा केला। त्यानंतर आईच्या खोट्या स्वाक्षऱ्या घेऊन हे घर देखील विक्रीसाठी काढले होते। मुलाच्या त्रासाला कंटाळून ही महिला आत्महत्या करण्यासाठी देखील तयार झाली होती। आजीनं अखेर या त्रासाला कंटाळून थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली। या तक्रारीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणात लक्ष घालत कारवाई करण्याचे आदेश दिले। तर दुसरीकडे या महिलेची न्यायालयीन लढाई देखील सुरू होती। जिल्हाधिकाऱ्यांनी न्याय देण्याची भूमिका घेत मुलानं कब्जा केलेलं घर पुन्हा त्या महिलेला देण्याचं आदेश पारित केलेले आहे। दरम्यान अखेर न्याय मिळाल्यानं या व्यतीत महिलेनं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार मानले आहे। मैं स्वरंकोर इंदर सिंह सचदेव, मेरा लड़का है भजन सिंह। उसने मेरे को बहुत तंग किया है, बहुत ये करता है, मेरे को बहुत दुखी करता है। पर मैं गृह मंत्री को मिली और उनसे बात हुई, गृह मंत्री के साथ बात हुई, फिर मेरे को बहुत ये न्याय मिला है। अभी फिर उन्होंने मेरे को बोला उधर कलेक्टर साहब को मिलो नासिक में, उनको मिले। फिर उन्होंने झट से वो रिपोर्ट भेज दी और शुक्रिया उनका, बहुत बहुत शुक्रिया, मेरे को न्याय दिलाया। या संपूर्ण प्रकरणात ज्या वकिलांनी लक्ष केंद्रित केलं होतं त्या वकिलांकडून देखील या महिलेला मदत मिळवून देण्यात आली आहे आणि त्यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे। आता कसं आहे की मान्य कलेक्टर साहेबांचे जे संबंधित सबऑर्डिनेट आहे, पीठासीन अधिकारी असते, जे ज्येष्ठ नागरिक निर्वाह न्याय आणि दंडाधिकारीचे पॉवर्स आहे, त्यांनी आदेश पारित केले। त्यानुसार ते आता संबंधित पोलीस स्टेशनला आणि संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देतील की ते घर खाली करून घेऊन त्या घराला सील लावून ती चावी जी आहे ती त्या आजींच्या ताब्यात द्यावी। ह्या स्पेशल प्रोव्हिजन खाली आणि या आजीने कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये, आजीला कुठल्याही प्रकारे ह्या बाबांनी त्रास देऊ नये, या मुलांनी त्रास देऊ नये, सुनेंद्र असे आदेश पारित केलेले असल्याने आता त्यांना त्यापासूनही संरक्षण मिळेल अशी ही व्यवस्था आहे। त्याच्यात त्याप्रमाणे त्या आजींच्या लाभात आदेश झालेले आहेत। आता ही बाब न्यायप्रविष्ट असल्याने मी काही जास्त बोलत नाही, परंतु एवढंच आहे की त्या वृद्ध महिलेला न्याय मिळाला एवढंच मी म्हणेन। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।